नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलो आहोत रेडीमधील प्रसिद्ध असलेलं श्री गणेश मंदिर येथे। गजानना ओ गजानना। गणपती हा बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव आहे। तर हा आहे नवसाला पावणारा रेडीचा गणपती। तर हा नवसाला पावणारा गणपती कोणाच्या स्वप्नात आला हे आता आपण जाणून घेऊया। तर रेडी गावातील श्री सदानंद नागेश कांबळी यांना एक स्वप्न पडलं आणि या स्वप्नामध्ये त्यांना असा भास झाला की अशा अमुक ठिकाणी एक मूर्ती आहे, तर त्याचे खोदकाम करून ती मूर्ती मोकळी करा। मग त्यानंतर त्या व्यक्तीने आपल्या गावातल्या लोकांच्या सहाय्याने ते खोदकाम करायला सुरुवात केली। साधारण 2 दिवस खोदकाम केल्यानंतर त्यांना गणेश मूर्तीचा कान दिसला। मग गावातील जी माहुली मंदिर आहे त्या माहुली मंदिराकडे त्यांनी विचारपूस केल्यानंतर देवीच्या आदेशानुसार असं करण्यात आलं की या मूर्तीचं पूर्ण खोदकाम करा जोपर्यंत मूर्ती दिसत नाही तोपर्यंत। मग त्यानंतर खोदकाम सुरू राहिलं आणि साधारण मे महिना आला आणि मे महिन्याच्या अखेरीस ह्या पूर्ण मूर्ती आपल्याला पाहायला मिळाली। त्यानंतर त्याच्या आजूबाजूचा भाग जो आहे तो खोदकाम करून एक मकरापुरती मूर्ती आपल्याला पाहायला मिळाली। जी मेन मूर्ती जेव्हा मिळाली तर त्या मेन मूर्तीचा फोटो इथे आपल्याला लावलेला आहे। तर तो मेन मूर्तीचा फोटो हा मेन जी मूर्ती ज्या खोदकाम केली त्या मूर्तीचा फोटो इथे आहे। आणि आता सध्या थोडं त्याला रंगकाम करून ही अशी सुंदर अशी गणेश मूर्ती आहे। त्यानंतर 1.25 महिना गेल्यानंतर त्या गणेश मूर्तीबरोबर एक उंदीर मामासुद्धा आपल्याला मिळाला। म्हणजे खोदकाम केल्यानंतर एक उंदीर मामांचं सुद्धा आपल्याला दर्शन झालं, तो सुद्धा तिथे आहे। तो सुद्धा उंदीर मामा ते खोदकाम केल्यानंतर मिळाले। ही पूर्ण मूर्ती ही जांभ्या दगडाची आहे। आणि त्यानंतर खूप भाविक इकडे यायची गर्दी वाढली आणि हा रेडीचा गणपती खूप प्रसिद्ध झाला। ही जी गणेश मूर्ती आहे ही द्विभुज मूर्ती आहे आणि जेव्हा खोदकाम चालू होतं तेव्हा पांडवकालीन शिल्पकार आढळले, म्हणून असं म्हटलं जातं की ही पांडवकालीन द्विभुज मूर्ती आहे। असं द्विभुज म्हणजे 2 हात असलेली ही मूर्ती गणेश मूर्ती आहे। हा गणपती 6 फूट उंच आणि 4 फूट रुंद आहे आणि उंदराच्या मूर्तीचे वजन अंदाजे 2 टन आहे। अशा या आकर्षित व प्रसन्न मूर्तीचे दर्शन होताच मनाला वेगळेच समाधान मिळते। भारतीय शिल्पकलेत गणेशाच्या विविध रूपातील मूर्ती आहेत। कुठे उभा तर कुठे नृत्यरत, कुठे असुरवधकारी वीर युवक म्हणून म्हणजेच असुरांचा वध करणारा, तर कुठे शिशु तर कुठे पूजक रूपातील गणपती दिसतात। तर मंदिरातील हे सर्व चित्र वेंगुर्ल्यातील चित्रकार समीर बागायतकर यांनी रेखाटली आहेत आणि ही सुंदर चित्र पाहतच राहावीशी वाटतात। मंदिराच्या बाजूलाच असलेल्या वाटेने आता आपण रेडी बीचवर जात आहोत।
बघूया तर तिथे बीचवर आपल्याला काय पाहायला मिळते. मी असं ऐकलंय की या रेडी बीचवर बोटिंगची सुद्धा सुविधा आहे आणि बोटिंगने मामा भाचे पॉईंट आणि टायगर रॉक असे 2 पॉईंट फिरवले जातात. चला तर मग पाहूया हा सुंदर बीच आणि बोटने समुद्राची सफारी सुद्धा करूया. या रेडी बीचवर आता आपण पोहोचलो आहोत आणि दूर असे दिसणारे हे 2 खडक ज्यांना मामा भाचे पॉईंट असे म्हटले जाते, तर या पॉईंटची माहिती आपल्याला इथे असलेले स्थानिक ज्यांनी पर्यटकांसाठी बोटची सुविधा उपलब्ध केली आहे त्यांच्याकडून या पॉईंटची माहिती जाणून घेऊया. रेडी बीचला आता आपण आलो आहोत आणि इथे बोटिंगची सुविधा उपलब्ध आहे. तर साधारण किती चार्जेस असतात? आमचे फक्त 100 रुपये आम्ही चार्जेस घेतो. हां, मामा भाचं आम्ही इकडे खडक वगैरे जाऊन दाखवतो. म्हणजे मामा भाचे मामा पॉईंट भाचा आहे. एक पॉईंट आहे तिकडे, ते पांडवकालीन एकदम हे जुनं पुरातन काळातलं आहे. हां. तिकडे इथून पूर्ण तिथपर्यंत असा गाव होता पहिला. त्याच्यानंतर समुद्र वाढत वाढत गेला आणि त्याच्यानंतर तिकडनं पूर्ण गाव वाहून गेलं. हां हां आणि तिकडे मामा भाचा म्हणून त्यावेळेपासून खडक फेमस आहे. हां तिकडे मामा आणि भाचा हे दोघांमध्ये जवळपास 50 ते 60 मीटरचं अंतर आहे, पण ते इकडनं आपणाला दिसत नाही हां हां की हां. तेवढं ते अंतर अंतर आहे. आहे. हे आम्ही बोटिंग करून तुम्हाला ते अंतर दाखवतो. त्याच्या दगडाच्या मधनं पण आम्ही तुम्हाला बोटने घेऊन जातो आणि पूर्ण एक्सपिरियन्स करून आणतो ते. परत इकडे टायगर रॉक म्हणून पण आहे, तो पण आम्ही दाखवतो. त्याचं चार्जेस आम्ही 200पर्यंत घेतो दोन्ही पॉईंटचे. हां तिकडे घंगाळ म्हणून बाबा म्हणून भरपूर मोठं देवस्थान फेमस आहे. म्हणजे सगळीकडचे देवदेवस्की वगैरे सगळं हे करण्यासाठी आणि ते तिकडे येतात आणि तिकडे त्यांचं पूर्ण निरासन करण्यासाठी इकडे येतात. इकडे तो पण समुद्रातलाच एक समुद्रातलाच एक हे आहे, तो पॉइंट आहे. आणि आयलंड कसे 2 आहेत हां ते तिकडे त्याच्या समोर पुढे गेल्यानंतर एक वाघाचं तोंड असं तयार झालेलं आहे. हां. ते टायगर रॉक म्हणतात, इकडे फेमस आहे तो. म्हणजे सगळं पांडवकालीनच आहे सगळं ते इकडचं. ते. आता इव्हन आमचा गणपती पण पांडवकालीन, हो हो ते शिल्प त्याच्यामुळे आहे. हो शिल्प आहे. ते आम्ही पूर्ण आता हे दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि बोटिंग आम्ही सुरू केली. तर रेडी बीचवर आल्यानंतर फक्त 100 रुपयात आपल्याला ही बोटीची सफारी करायला मिळते आणि आपल्याला हे पांडवकालीन असलेले 2 पॉईंट आहेत, मामा भाचे पॉईंट आणि एक टायगर रॉक पॉईंट आपल्याला पाहायला मिळतो. मामा भाचे पॉईंट बघायला 100 रुपये, तर हे दोन्ही पॉईंट बघायला आपल्याला 200 रुपये चार्जेस पडतात. तर तुम्ही जर इथे आलात तर तुम्ही हा पॉईंट नक्की बघा आणि जर तुम्हाला यांचे डिटेल्स हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा. इथे तुम्हाला मी यांचे डिटेल्स देईन, म्हणजे तुम्ही आल्यानंतर यांच्याशी संपर्क साधून बोटिंगची सफारी करू शकता.